नमस्कार. प्रत्येक पालकासमोर आणि वाढत्या मुलांसमोर एक खूप मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे या धावपळीच्या वाऱ्यात योग्य पोषण कसं द्यायचं. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. बघा, किशोरावस्था हा खरं तर बदलांचा काळ असतो आणि योग्य आहारच मजबूत भविष्याचा पाया घालतो. चला तर मग या महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात करूया. पण एक प्रश्न नेहमी पडतो की 10 ते 16 वर्षांचा हाच काळ इतका महत्वाचा का मानला जातो. जरा विचार करा, हा एक असा टप्पा आहे जिथे शरीर अक्षरशः एका नवीन रूपात घडत असतं. उंची वाढते, शरीरात हॉर्मोन्स बदलतात आणि हो, मेंदूचाही प्रचंड विकास होतो. म्हणूनच ह्या काळात घेतलेली काळजी आयुष्यभरासाठी खूपच निर्णायक ठरते. आता बघा, एका बाजूला आपल्या अपेक्षा काय असतात की मुलांची उंची वाढावी, ते शारीरिकदृष्ट्या मजबूत बनावेत आणि अभ्यास खेळातही पुढे जावेत. पण दुसऱ्या बाजूला खरं चित्र काहीतरी वेगळंच दिसतं. जंक फूडची सवय, नाश्ता टाळण्याची वृत्ती आणि याचा परिणाम म्हणजे पोषणाची कमतरता. ही जी दरी आहे ना, तीच आपल्याला आज भरायची आहे. मग या समस्येवर उपाय काय? घाबरू नका, उपाय अगदी सोपा आणि व्यावहारिक आहे. आम्ही खास तुमच्यासाठी एक संपूर्ण आहार योजना तयार केली आहे. आणि या पहिल्या भागात आपण दिवसाची सुरुवात एकदम दमदार कशी करायची, म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंतच्या आहाराबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर पहिला भाग आहे सकाळची योग्य सुरुवात. म्हणतात ना, दिवसाची सुरुवात चांगली झाली की अर्धी लढाई आपण जिंकतोच. पौष्टिक दिवसाचा पाया हा सकाळीच घातला जातो. चला पाहूया ही सुरुवात आदर्श कशी बनवता येईल. तर मग दिवसभरातली पहिली गोष्ट कोणती असावी? पर्याय आश्चर्यकारकपणे खूप सोपे आहेत. एकतर एक ग्लास कोमट पाणी, जे शरीराला आतून स्वच्छ करतं, किंवा मग रात्री भिजवलेले 4 ते 5 बदाम, जे की ऊर्जेचा खजिना आहेत. दोन्हीही पर्याय उत्तमच. आणि ह्या एका छोट्याशा सवयीचे फायदे बघून तुम्ही खरंच थक्क व्हाल. ही एक सवय पचनक्रिया सुधारते, झोपेतून उठल्यावर मेंदूला सक्रिय करते आणि शरीराची चयापचय क्रिया म्हणजे आपलं ऊर्जा बनवण्याचं इंजिन सुरू करते. थोडक्यात काय, तर दिवसाची एकदम पॉवर पॅक सुरुवात. आणि ही एक टीप तर आजच्या काळात खूपच महत्वाची आहे. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मोबाईलकडे धाव घेण्याऐवजी आधी स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या. ही सवय लावून घ्या आणि फरक स्वतःच अनुभवा. कारण आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, सर्वात महत्वाचा नाश्ता. अनेक जण या जेवणाकडे दुर्लक्ष करतात, पण खरं तर हाच दिवसाचा पाया आहे. सकाळचा नाश्ता म्हणजे दिवसभराच्या गाडीसाठी लागणारं पहिलं आणि सर्वात महत्वाचं इंधन. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नाश्ता टाळणं म्हणजे बॅटरीशिवाय मोबाईल चालवण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. ऊर्जा कमी होते, कशातच लक्ष लागत नाही आणि शाळेतला महत्वाचा तास वाया जातो. हे नुकसान आपल्याला परवडणारं नाही का? मग एक आदर्श नाश्ता कसा असावा? विचार करा, गरमागरम पराठा आणि दह्याचा, किंवा प्रथिनांनी भरपूर उकडलेली अंडी आणि ऑमलेटचा. आपले नेहमीचे पोहे, उपमा किंवा दूध आणि ओट्स हे सुद्धा पौष्टिक आणि दिवसभर ऊर्जा देणारे उत्तम पर्याय आहेत. चांगल्या नाश्त्याचा परिणाम काय होतो? दिवसभर टिकणारी ऊर्जा, अभ्यासात लागणारं तीक्ष्ण लक्ष आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत. हे फायदे फक्त सकाळपुरते नसतात, तर संपूर्ण दिवसावर याचा प्रभाव पडतो. आणि ही एक प्रो टिप लक्षात ठेवा, नाश्त्यामध्ये नेहमी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स यांचं कॉम्बिनेशन असू द्या. कार्बोहायड्रेट्स झटपट ऊर्जा देतात, तर प्रोटीन ती ऊर्जा जास्त काळ टिकवून ठेवतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं. हे एक परफेक्ट संतुलन आहे. आता तिसरा भाग, मधल्या वेळेचा नाश्ता. बऱ्याचदा सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये ऊर्जेची पातळी थोडी कमी होते, बरोबर? इथेच एक छोटा आरोग्यदायी नाश्ता आपली मदत करतो, ज्यामुळे आपलं लक्ष आणि ऊर्जा टिकून राहते. मग यासाठी आरोग्यदायी पर्याय कोणते आहेत? सफरचंद, केळं, पपई यांसारखी ताजी फळं, किंवा मग नारळ पाणी. हे पर्याय ताजेतवाने करणारे आणि पौष्टिक असतात. या छोट्या नाश्त्याचा मोठा फायदा काय? यातून शरीराला आवश्यक पाणी मिळतं, जीवनसत्व मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थकवा दूर पळतो. दुपारच्या जेवणापर्यंत एकदम ताजेतवाने वाटतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बाजारात मिळणाऱ्या पॅकेटमधल्या ज्यूसपासून लांबच राहा. त्यात साखर आणि प्रिझर्वेटिव्ह्ज भरपूर असतात, पण फळांमधली पोषक तत्त्व जवळजवळ नसतातच. त्याऐवजी नैसर्गिक गोडवा असलेली ताजी फळं किंवा नारळ पाणी हेच सर्वोत्तम पर्याय आहेत. चौथा भाग, परिपूर्ण दुपारचे जेवण. आता वेळ झाली आहे दिवसाच्या मुख्य आणि सर्वात महत्त्वाच्या जेवणाची. दुपारचं जेवण हे फक्त पोट भरण्यासाठी नसतं, तर ते उर्वरित दिवसासाठी शरीराला आणि मेंदूला ऊर्जा देणारं एक पॉवरहाऊस असतं. चला, एक आदर्श ताट कसं तयार करायचं ते पाहूया. सुरुवात करा 2 ते 3 चपात्यांनी.
सोबत घ्या प्रोटीनसाठी वाटीभर डाळ किंवा कडधान्य. ताटात रंग भरण्यासाठी एक पालेभाजी किंवा फळभाजी ठेवा. ताजेपणासाठी कोशिंबीर किंवा सॅलड. आणि पचनासाठी दही. बस, झालं आपलं परिपूर्ण आणि संतुलित जेवण तयार. आणि अशा संतुलित जेवणाचे फायदे तर जबरदस्त आहेत. हे जेवण वाढत्या स्नायूंना ताकद देतं, आजारांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं आणि संध्याकाळपर्यंत तुमची ऊर्जा टिकवून ठेवतं. आणि आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रोटीन. वाढत्या वयात प्रोटीन म्हणजे शरीराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विटांसारखं आहे. स्नायू, हाडं आणि हार्मोन्सच्या विकासासाठी रोजच्या आहारात प्रोटीन असणं अत्यंत गरजेचं आहे. तर ही होती सकाळपासून दुपारपर्यंतची एक परिपूर्ण आहार योजना. या सोप्या बदलांनी दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागाला पौष्टिक ऊर्जेने भरता येतं आणि शरीराच्या वाढीला योग्य चालना देता येते. पण थांबा, मग संध्याकाळच्या नाश्त्याचं काय आणि रात्रीच्या जेवणाचं काय? त्याबद्दल काय नियोजन असायला हवं? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर मागच्या भागात आपण सकाळपासून दुपारपर्यंत काय खायचं हे पाहिलं होतं, आठवतंय? आता आपण वळणार आहोत संध्याकाळकडे, जो दिवसाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. हो, तर पहिल्या भागात आपण बघितलं की एका एनर्जीने भरलेल्या दिवसाची सुरुवात कशी करायची. पण एक कॉमन प्रॉब्लेम आहे नाही का? विचार करा, मुलं शाळा, मग क्लासेस, मग खेळून बागडून घरी येतात आणि त्यांची बॅटरी अक्षरशः डाऊन झालेली असते. मग प्रश्न पडतो की या संध्याकाळच्या धक्व्याचं काय करायचं? त्यांना परत फ्रेश कसं करायचं? हा प्रश्न ना जवळजवळ प्रत्येक पालकाला पडतो. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर दडलंय संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये. हो, या वेळेला आपण एक मस्त नाव देऊया, एनर्जी टाईम. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा आपण मुलांची गेलेली एनर्जी योग्य प्रकारे परत आणू शकतो. मग या एनर्जी टाईममध्ये मुलांना द्यायचं तरी काय? तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन्स आहेत मोड आलेली कडधान्य किंवा शेंगदाणे, ज्यातून एनर्जी आणि प्रोटीन दोन्ही मिळतं. किंवा मग घरी बनवलेलं साधंसं सँडविच सुद्धा चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चिप्स आणि कोल्ड्रिंक्ससारख्या गोष्टींपासून लांबच राहा. कारण त्याने काय होतं, फक्त रिकाम्या कॅलरीज मिळतात, पोषण काहीच नाही. थोडा वेळ बरं वाटेल, पण एनर्जी अजिबात टिकणार नाही. बरं, हा हेल्दी नाश्ता देण्याचे नेमके फायदे काय आहेत? बघा, दिवसभराच्या धावपळीनंतर मुलांची एनर्जी लेव्हल एकदम खाली आलेली असते. हा नाश्ता त्यांना इन्स्टंट एनर्जी देतो. आणि फक्त एवढंच नाही, तर त्यांच्या वाढत्या शरीराला जे प्रोटीन हवं असतं ना, तेही यातून मिळतं. हे प्रोटीन म्हणजे त्यांच्या स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, असं समजा. ओके, तर एनर्जी टाईम तर झाला. आता वळूया रात्रीच्या जेवणाकडे. बघा, रात्रीच्या जेवणाचा ना एक साधा सोपा नियम आहे. जेवण नेहमी हलकं पण पौष्टिक असावं. चला बघूया यात काय काय येतं. तर जेवणामध्ये भाजी चपाती किंवा मुगाच्या डाळीची खिचडी नाहीतर साधा वरण भात हे एकदम बेस्ट ऑप्शन्स आहेत. का? कारण हे सगळे पदार्थ पचायला खूप सोपे असतात आणि रात्री शरीराला जी काही विश्रांती आणि वाढीसाठी पोषक तत्व लागतात ती सगळी यातून अगदी व्यवस्थित मिळतात. आता रात्रीच्या जेवणाबद्दल 2 गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, जेवण नेहमी हलकं असावं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झोपण्याच्या कमीत कमी 2 तास आधी जेवण झालेलं पाहिजे. यामुळे काय होतं की पचनक्रिया व्यवस्थित होते, शरीराला आराम मिळतो आणि झोपसुद्धा एकदम शांत लागते. आणि हो, काय टाळायचं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जास्त तेलकट, मसालेदार किंवा पचायला जड पदार्थ रात्री नकोच. कारण रात्री आपली पचनशक्ती थोडी कमी झालेली असते आणि असे पदार्थ पचले नाहीत की मग ॲसिडिटी किंवा अस्वस्थ झोप हे त्रास सुरू होतात. आणि हो, खूप उशिरा जेवण्याची सवय तर आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. ठीक आहे, आता आपण आलो आहोत दिवसाच्या एकदम शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर. झोपायच्या आधीची एक छोटीशी सवय, जी मुलांच्या वाढीसाठी अक्षरशः जादूसारखं काम करू शकते. काय असेल ती? उत्तर अगदी सोपं आहे आणि आपल्या परंपरेतही आहे. ते म्हणजे 1 ग्लास कोमट दूध. हो, खरंच, फक्त 1 ग्लास दूध खूप मोठे आणि चांगले बदल घडवू शकतं. बघा, ही सवय दिसायला साधी असली तरी फायदे खूप मोठे आहेत. दुधातलं कॅल्शियम हाडं एकदम मजबूत बनवतं आणि ह्याच वयात हाडांची डेन्सिटी सगळ्यात जास्त वाढते. इतकंच नाही तर शारीरिक वाढीसाठी जे काही लागतं ते तर मिळतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुधामुळे छान, शांत आणि गाढ झोप लागते. त्यामुळे मुलं सकाळी एकदम फ्रेश उठतात. चला, आतापर्यंत आपण खाण्यापिण्याबद्दल बोललो, पण फक्त आहारच नाही तर काही चांगल्या सवयी लावणं सुद्धा तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. हा खरं तर या सगळ्या माहितीचा गाभा आहे जो आपल्या पोषण योजनेला यशस्वी बनवतो. तर काही बेसिक सवयी ज्या संपूर्ण आरोग्याचा पाया आहेत. नंबर 1, जंक फूड शक्य तितकं कमी करायचं. नंबर 2,
आहारात प्रोटीन वाढवायचं, म्हणजे डाळी, कडधान्य, पनीर यांसारखे पदार्थ जास्त घ्यायचे, कारण हे शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आणि नंबर 3, जो खूप महत्त्वाचा आहे, रोज कमीत कमी 1 तास तरी मैदानी खेळ किंवा व्यायाम झालाच पाहिजे. आणि एक गोष्ट जी आपण अनेकदा विसरतो ती म्हणजे पाणी. या सगळ्यांसोबत दिवसभरात किमान 6 ते 8 ग्लास पाणी पिण्याची सवय लावलीच पाहिजे. लक्षात घ्या, पाणी फक्त तहान भागवत नाही, तर शरीरातली सगळी घाण बाहेर काढायला आणि एनर्जी टिकवून ठेवायला सुद्धा मदत करतं. आणि आता एक बोनस टिप, जी खरंच खूप महत्त्वाची आहे. मुलांचा स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल आणि टीव्ही बघण्याचा वेळ कमी करा आणि त्यांना मैदानी खेळ खेळायला पाठवा. यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात जो फरक पडेल ना, तो खरंच आश्चर्यकारक असेल. तर या सगळ्या माहितीचा सारांश काय? तो हाच की आपल्या मुलांच्या निरोगी भविष्यासाठी आज आपण जे छोटे छोटे निर्णय घेतो आणि ज्या चांगल्या सवयी लावतो त्यांचं महत्त्व खूप जास्त आहे. एक प्रश्न इथे नक्कीच विचारायला हवा की खरंच या रोजच्या छोट्या छोट्या सवयी भविष्यात एवढा मोठा बदल घडवू शकतात का? आणि याचं उत्तर आहे हो, 100%. आज केलेली ही लहानशी गुंतवणूकच उद्याच्या निरोगी आणि यशस्वी आयुष्याचा एक भक्कम पाया रचते. जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, इतरांनाही फायदा व्हावा म्हणून शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.